Hello everyone, welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good and great. आता सुरू आहे समर हॉलिडेज आणि ऑनेस्टली सांगायचं तर दिवसभर मुलांपासून स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त आई आई सुरू असतं, पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट खूप स्ट्रॉंगली जाणवली. आपण सगळ्यांची काळजी तर घेतो, पण स्वतःची काळजी घेणं मात्र सतत मागे पडत असतं. म्हणून रिसेंटली आमच्या सोसायटीमध्ये मी एक योगा क्लास जॉईन केला आहे. सकाळी अगदी एक्झॅक्टली 6 वाजता क्लास सुरू होतो आणि काय सांगू, एवढा पॉझिटिव्ह चेंज मला माझ्या बॉडीमध्ये जाणवते ना, खरंच खूप छान वाटतंय. मी साधारण 5:15 ते 5:30ला उठते आणि त्यावेळेचं वातावरण खूप छान राहतं. बाहेर बाल्कनीमध्ये येऊन घेऊन मस्त पाणी सकाळचं छान एन्जॉय करते. बाहेर एकदम पिन ड्रॉप सायलेन्स, थंडगार हवा, पक्ष्यांचे आवाज आणि समर असूनही ना, तो सकाळचा गारवा अगदी मन फ्रेश करतं. समरमध्ये सकाळची झोप ही खूप गोड वाटते. स्नूज अलार्म असे होतात, पण खरं सांगू, जर आपण त्यावेळेसच्या सकाळच्या झोपेशी जर जास्त मैत्री केली ना, तर त्याचे साइड इफेक्ट्स हे शरीरावरती दिसायला लागतात. तर सतत लेझीनेस, बॉडी पेन, मूड स्विंग्स, लो एनर्जी, त्यापेक्षा छान सूर्योदयापूर्वी उठून आपल्या बॉडीला एक छोटंसं थँक्यू म्हणणं खूप गरजेचं आहे. तर आता थँक्यू म्हणजे काय, तर देवानं दिलेल्या या सुंदर शरीराची रोज थोडी-थोडी काळजी घेणं. आपले हात, पाय, पाठ, मसल्स हे सगळं दिवसभर आपल्यासाठी काम करत असतं. मग त्या स्ट्राँग ठेवायचं असेल, तर थोडा वेळ हा स्वतःसाठी तर द्यायलाच हवा. आता कधी क्लासला जाणं नाही झालं, तरी मी घरी योगा करते. तर या आधी सुद्धा मी घरात योगा करायचे, पण हॉनेस्टली कन्सिस्टन्सी ही राहत नाही माझ्याकडून एवढी. कधी उठायलाच उशीर व्हायचा, तर घरात पडलेली कामं आधी दिसायची आणि मग स्वतःसाठी वेळच राहत नव्हता. म्हणून मला असं वाटतं, बेस्ट वे म्हणजे घराच्या बाहेर पडणं. वॉक करा, जिम करा, योगा करा, डान्स करा, काहीही. पण स्वतःसाठी काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं खूप खूप गरजेचं आहे. आणि एक गोष्ट मी खूप ऑब्झर्व्ह केली, आपण जसं-जसं मॉर्निंग रुटीन फॉलो करायला लागतो ना, तसंच मुलंही आपोआप शिकतात. मिस्टूच्या स्कूलमध्ये योगा शिकवतात आणि मी घरी योगा करते म्हणून तिलाही खूप इंटरेस्ट येतो. कधी-कधी तर मी टीव्हीवरती किड्स योगा लावते आणि ती इतकी छान करते, तर खूप छान वाटतं. कारण मोठेपणी ही हॅबिट तिच्यासाठी नवीन नाही असणार आणि स्वतःच्या शरीराची केअर करणं किती इम्पोर्टंट आहे, हे मुलांना लहानपणापासून कळतं. आणि हो, 3 महिन्यांच्या वेटनंतर ना, कसं वाटतं मिस्टर? आमच्याकडे आज एम-एन-जी-एलची गॅस पाईपलाईन फिटिंग करायला लोक आले होते. तर ते काम फायनली कंप्लीट झालं. थँक पाऊस येतोय गॉड. का ग? असं वाटत आहे की पाऊस येतोय. आता हम्म. गार्डन पण ओलं झालं असेल. कोणीच नाही ना आता, असं असं कोणी येणार आहे गार्डन मध्ये? फ्रायडेला मी व्लॉगिंग केलं होतं, तर ही फ्रायडेची क्लिप आहे आणि त्यानंतर आज पुण्यात इतका मस्त पाऊस झालेला होता ना, की इतकं तापलेलं वातावरण एकदम थंडगार झालं. बाहेरचा तो पावसाचा स्मेल, छान गार हवा आणि एवढं तुफान वारा उदान सुटलं होतं ना, की वातावरण अगदी परफेक्ट मस्त असं झालं होतं. तर अशा मस्त वातावरणात मिस्टरने डिमांड केली, की मला पास्ता खायचा आहे. तर डीमार्टमधून मी हा सुजी एल्बो पास्ता आणला होता. तर आता मार्केटमध्ये ना मिलेट पास्ता सुद्धा मिळतो. खूप व्हेरायटीज, हेल्दी ऑप्शन्स आता आलेले आहेत. मग आज मी बनवते क्रीमी व्हाईट सॉस पास्ता, तेही विदाऊट मैदा, विदाऊट मिल्क आणि हे अगदी हेल्दी व्हर्जन आहे बरं का. चला पटकन सांगते रेसिपी. यासाठी लागणार आहे 2 टोमॅटोज. माझ्याकडे एकच होतं, सो मी एकच घेतलंय. थोडे कॅशू आणि गार्लिक, बास. मी पास्ता हा कुकरमध्येच बनवलेला आहे. त्यातच मी पास्ता, टोमॅटो, गार्लिक आणि काजू असे ॲड केले आणि एकच विसल ही होऊ द्यायची. मेक शुअर एकच विसल झाली पाहिजे, नाहीतर पास्ता ओव्हर कुक होईल आणि छान अशी टेस्टी येणार नाही. आणि नंतर बॉइल्ड टोमॅटोची साल अशी काढून घ्यायची आपल्याला. काजू वेगळे करून घ्यायचे यामध्ये आणि गार्लिक वेगळे करून घ्यायचे. तर थोडं ट्रिकी आहे हे, कारण दिसत नाही एकदा की हे बॉईल झालं तर त्या तुम्ही ना वेगळं ही असं बॉईल करून घेऊ शकता. पनीर असेल तर यामध्ये नक्की ॲड करा. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं, अदरवाईज ते पण या पेस्टमध्ये ना खूप छान असं लागतं. तर अदरवाईज खूप छान असे क्रीमी आणि टेस्टी, अजून क्रीमी अशी टेस्ट येते. पण काजूमुळे ही खूप छान क्रीमी टेक्स्चर येतं या पास्ताला. तर बटर किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये तुम्ही हे फ्राय करू शकता आणि लिटरली विदिन नो टाईम क्रीमी व्हाईट सॉस हा रेडी होतो.
तर ही बघा इथे मी पेस्ट तुम्हाला दाखवली आहे. हे टेक्स्चर यायला हवं या पेस्टच्या, त्यामुळे खूप अशी स्मूथ आणि क्रीमी असं छान पास्त्याचं ही ग्रेव्ही बनते. आणि कुठलाच मैदा, कुठलाच आटा यूज न करता, कुठलाच मिल्क यूज न करता हा इतका छान क्रीमी टेस्टी पास्ता होतो ना, एकदा मुलांना नक्की खाऊ घाला रेसिपी, त्यांना खूप खूप आवडेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मदरलाही कुठलाच गिल्ट न ठेवता हे मुलांना देऊ शकतो, कारण मैदा नाही, मिल्क नाही, खूप हेवी सुद्धा वाटत नाही, अगदी लाईट वेट छान बनतो. ही खूप छान अशी इन्स्टंट टिफिन रेसिपी सुद्धा आहे. आजकाल मुलांना मध्ये मध्ये ना छोटी भूक लागत असते, तर त्यासाठी परफेक्ट आहे. जास्त ऑइल नाही, हेवी नाही आणि अगदी लाईट वेट असा टेस्टी. फक्त मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका काय नवीन पाऊस व्हिडिओमध्ये. पडतोय तोपर्यंत गं. बाय, टेक म्हणजे केअर, स्टे हॅपी उन्हाळा अँड स्टे आहे हेल्दी. की काय असं वाटायला लागलंय. जाम पाऊस पडतो.